आपल्या परिश्रमातून आणि आतोनात समर्पणातून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप ज्यांनी या समाजात पाडली आणि भारतातील पारलिंगी समुदायातील पहिले सरपंच झाले असे ज्ञानेश्वर शंकर कांबळे म्हणजेच तरंगफळचे माऊली आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सूरज किरण कांबळे हेही आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात अविरत चर्चेत असणारे माऊली आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. नमस्कार माऊली. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगावं अशी आमची विनंती आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर शंकर कांबळे उर्फ माऊली. मी राहणारा तरंगफळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तृतीयपंथी म्हणजे असं कोणाच्याच लोकांना माहिती नाही तृतीयपंथी, पण लहानपणापासून मला ह्या गोष्टीचा छंद होता. मी असं मुलीत खेळायचो लहानपणी. मला बायांचाच सगळं खेळ आवडायचा, मुलींचा खेळ आवडायचा. मला असं म्हणजे पोरात मी कशाला जातच नव्हतो. पण नंतर मोठं होत जात असं जर वय होत जाईल तसं मला कळायला लागलं की पण ज्यावेळेस तृतीयपंथी आहे हे तृतीयपंथी काही लहानपणी असतं असं काही आठवत नाही लोकांना. ज्यावेळेस मुलगा वयात येतो किंवा कुठल्या तरी समस्या बघितल्यावर त्या लक्षात येतं की आपण तृतीयपंथी आहे. नंतर मी आमचं कुटुंब एकदम मोठं आहे. मला 4 भाऊ सख्ख आणि 4 भाऊ चुलत भाऊ 4 आहेत. असं 8 आम्ही 9 जण भाऊ, आई वडील, मला 2 बहिणी, चुलत बहिणी 1 आहे. आमचं मोठं कुटुंब, पण कुटुंबाची एकदम परिस्थिती म्हणजे गरीब परिस्थितीला आहे. मग आम्ही असंच मोलमजुरी करून जगायचो. आमचे आई वडील पण आम्हाला मोलमजुरी करून जगवायचे. पण नंतर मला ह्या गोष्टीचा छंद लागला. मी मुलीत खेळणं, काहीतरी करणं. मग माझ्या घरचे लोक मला थोडेसे म्हणजे वाईट म्हणायचे, तो असं करतो तसं करतो. पण मला जरी त्यांनी हाणलं मारलं तरी त्याच गोष्टी मी जायचो अजून नंतर. म्हणजे मला ते खेळच आवडायचा मुलींचाच. मग नंतर माझं वय झालं 13-14 वयात मला आठवायला लागलं की मला पुरुषत्व नाही, म्हणजे मी तृतीयपंथी आहे. नंतर मी काय केलं की तिथून मला असा छंद लागला ह्या गोष्टीचा की तिथून मी माळशिरसला गेलो. तालुक्याचं गाव माळशिरस. तिथे एक बाई बबई जाधव देवदाशी, तिच्यापाशी मी गेल्यानंतर मी सांगितलं की मला हे पेस्ट मला घ्यायचं आहे आणि मला धर्मशो करायचा आहे. तर ते म्हटले, बाबा तुझ्या घरच्या लोकांना विचारलेस का तू कसा आलायस? तर म्हणले नाही. मग माझ्या वडिलांची त्यांची चांगली खूप ओळख होती पहिली. माझ्या वडिलाला ते ब्राह्मण मानत होते. मग माझ्या भावाला बोलून त्यांनी सांगितलं की पोरग तृतीय म्हणजे हे बायकात जमा आहे आणि हे त्याचं काही लग्न वगैरे काही होणार नाही, तुम्ही असलं कशाला करता? तर मग ते काय करावं लागेल? मग माझा भाऊ म्हटला काय करावं लागेल? तर बाबा हे तुम्ही देवालाच सोडा की जे विषय मला विचारतो नाही म्हणले, मला धर्मशो करायचं आहे, मला प्रपंचात जायचं नाही आणि मला लग्न वगैरे असलं काही करायचं नाही. तर माझं वय 14. त्यावेळेस लोक लहान वयातच मुलांचं लग्न करायचे. मग मी 11/5/93 माझा कार्यक्रम झाला. मला साडी घातली 11/5/93. मग तिथून गावात थोडंसं माझ्या भावाची लग्न होती, दोघांची बहिणीची लग्न नव्हती. त्यावेळेस मला वाटायचं की आपण काहीतरी थोडंसं चुकतोय म्हणल्यावर कोण छका म्हणायचं, कोण हिजडा म्हणायचं, कोण काही म्हणायचं, पण मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. नंतर तिथून मी 5-6 किलोमीटर गाव आहे मगराचं लिंगाव. मी त्यावेळेस 11/5/93 साडी नेसून 94 मी गाव सोडलं. 94 गाव सोडलं. मगराच्या लिंगावमध्ये राहिलो जाऊसनी. मग तिथल्या लोकांनी पण मला सहकार्य केलं भरपूर मगराच्या लिंगावच्या वेळी. मग मगराच्या लिंगावर राहिल्यानंतर मला तेव्हा आधार कार्ड 18 वर्षाचं असलं तरच आधार कार्ड निघतं, तेव्हा निघत नाही. मग तिथंच माझं नाव, मतदानाला ओळखपत्र हे सगळं माझं तिथंच न झालं. मग तिथल्या गावच्या लोकांनी जागा दिला, मी घर बांधलं तिथंच, म्हणजे रूम बांधली. बऱ्याच दिवस राहिलो. पण नंतर आई म्हणायची तू ये इकडं, तू नको काही एडेड करूस. मी म्हणायचो नाही, मला कसं तरी होतंय, मला समाजात राहा वाटत नाही. पण आई वडिलांना कुठल्याच वाटत नाही की ही मुलगा आपला बाजूला जावा, पण ह्याला बाजूला काढायला समाजकार्य होत असतं. मग समाजाने म्हणायचं की ते हिजडा आहे, छक्का आहे, टाळे वाजवतोय. मग त्याच्यामुळे ते घरच्या लोकांवर परिणाम व्हायचा. घरच्या लोकांवर परिणाम झाल्यानंतर मी म्हणायचो नाही, मी इकडेच बरं आहे, मला नको तुमच्याकडे यायला. पण शेवटी आईच्या पोटाला सर्प जरायला तरी आई सोडू शकत नाही. कुठल्याही आई वडिलांना वाटतं माझा मुलगा असावा. नंतर मी गावाकडे गेल्यावर मी समाजकार्य करत राहिलो. मग बऱ्याच लोकांचा बाजारला पिलीला बाजारला जायचो, माळशिरसला जायचो, भाजी वगैरे काय आणलेलं हे ते लोकांना देणं. एखादं वयस्कर लोक असतील तर त्यांना मी सहकार्य करायचो. कोणाला दवाखान्याला जायचं, कोणाला साड्या, म्हणजे आपल्याकडे जेवढं होतं तेवढं. पण नंतर मी
मला वाटायचं काहीतरी समाजकार्य करून आपण कुठेतरी नाव कमवावं, पण नाव कमवाल कसं हे पण डोक्यात तर आपलं स्वप्न पण नव्हतं, राजकारणाचं हे स्वप्नच नाही. मग राजकारणात याची कारण असे झाले की माझ्या 2 नंबर माझी भाऊजे उभा केली गावच्या लोकांनी, आणि गावातल्या लोकांनी, गावातल्या म्हणण्यापेक्षा भावकी सगळीच होती, त्यांनी उभा करून मग तिच्या दैवगतीने पाडली का ह्यांनी पाडली हे मला माहित नाही, त्याचा प्रभाव झाला. तिथून माझ्या डोक्यात फिट होती की भावकीला पाडायचं. म्हणजे आपल्याला ह्या असल्या गोष्टीचा म्हणजे छंदच नव्हता, कधी आपण कशालाच गेलो नाही. तरी मी भावांना म्हणायचो की आपल्याला नको रे राजकारण, नको आहे राजकारण, बेकार असतं, राजकारणात लोक वाईट होतात, कशाला असल्या गोष्टी करताय. मग ते झाल्यानंतर नाही म्हणले आपल्याला चान्स आहे. अरे कशात चान्स आहे मी म्हणायचं त्यांना. नाही म्हणले आपल्याला चान्सच आहे आणि आपल्याला उभा करते. मला तुमच्या ईश्वरी कसं असेल तसं असतं म्हणलं करा. आपली गावंडळ भाषा अशी बोलण्याची. म्हणली नाही उभाच करा. मग तिचा परिभाव झाल्यानंतर मी त्यांना असा डोक्यात विचार केला की ज्यांनी आपली भाऊजाई पाडली त्यांना पाडायचा प्रयत्न मी केला. मग अचानक पिलीवरनं मी येत होतो. येत असताना माझी गाडी उभा राहायला आणि श्रीनाथ विद्यालय म्हणून आमच्या गावात हायस्कूल आहे, हायस्कूलवर एकायला चाललं होतं आणि तिथं ती म्हणायची की तृतीय पंथाला पण समान हक्क द्या. आणि मग टीव्हीला मुलाखत आम्ही सारखी बघायचो. तर गौरी सावंत हक्कासाठी भांडायचे. गौरी सावंत माहिती होती. मग ते हक्कासाठी भांडायच्या की आमचा हा हक्क आम्हाला पाहिजे. मग मी सारखी ती मालिका टीव्ही बघण्याच्या राहत असायची मी. मग मला वाटायचं तिथे पण ती म्हणलं आपलाच विषय असेल. मग मी फॉर्म कागदाचा विषय घेतला, पण कोणाला कागद काय लागतात हे काही नक्की माहित नाही. आपलं रेशन कार्ड, ओळखपत्र हे घेतलं, पॅन कार्ड आणि आलो. नाही म्हणली ते सगळं लागतं, जातीचा दाखला लागतोय, हे लागतोय. मग तिथला जे खालीदांचं पोरगं मी घेतलं ते आपलं वाघमारे म्हणून, भया वाघमारे, नाही भया तसं. मग त्याला मी घेतल्यानंतर आम्ही गेलो तर त्यांनी कागद मला काढून दिले. कागद काढून दिल्यानंतर मी सोलापूरला आलो. सोलापूर तर जातीच्या दाखल्यासाठी थांबलो. जातीचा दाखला तर ते म्हटले 50 वर्षाचा प्रूफ पाहिजे. तर माझ्या आत्या शाळेला होती पिलीवला. तिथून मी 50 वर्षाचा प्रूफ आणला आणि जातीचा दाखला मला 10 मिनिटात मिळाला. तिथं गेलो की माझा फॉर्म मी ऑनलाईन भरला. मग तोवर गावाला माहित नाही. मग ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस ती गावाला कळलं की मी फॉर्म भरलाय. मग नंतर माझ्यानंतर फॉर्म त्याला 12 फॉर्म पडले आणि माझा 13वा. मग ह्या पार्टीचं 12 आणि ह्या पार्टीचं 6, ह्या पार्टीचं 6, 12 आणि मी 13वा. मग मला लोक म्हणायचे मुली तू कसं काय उभं राहिलाय. मला नाही, मी असल्या गोष्टी पडलो तरी मी फटाकड्या वाजवून, नाही पडलो तरी फटाकड्या वाजवून. मग आता काही लोकांचा विश्वास असतो भविष्य बघण्याचा. ज्यांनी मला उभा केलंय ना त्याचं आज नाव म्हणजे खरंच ते माणूस यशवंत पाटील म्हणून, ते पंचांगात बघायचे. मग त्यांनी पंचांगात बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं माऊली तुम्ही 100% सरपंच आहे आणि तुम्ही हाती आणा निवडून निघला. मी म्हणलं बघा पाटील नाही तर पाडून माझा अपमान होईल. नाही म्हणलं तुम्ही उभाच राहा. मग असं आनंद आम्ही एका रानात उभा राहिल्यानंतर मला यशवंत पाटलांनी सांगितलं की तुम्ही काही करा सरपंच आहे. त्याच्या विश्वासावर मी उभा राहिलो. नंतर मी आमच्यात एक माझ्या आत्याचा मुलगा होता तात्या महाराज खोडशिऱ्याचे, आणि तात्या महाराजाकडे गेलो. म्हणलं तात्या मला सरपंच व्हायचं आहे, नाही इलेक्शनला उभं राहायचंय. कशाला माऊली म्हणले असलं या पासा त्यातलं आहे. म्हणलं नाही. त्यांनी मला बरोबर सांगितलं की तो 100% इलेक्शन निश्चित आणि सरपंच आहे. मग माझा विश्वास बसला. मग माझी ज्या मी देवीची भक्ती करतो, देवीची म्हणजे रेणुका देवीची भक्ती करतो, तिच्या माझा पूर्ण विश्वास. नंतर मी फॉर्म टाकले आणि ह्यांचं मिटना. ही म्हणायची तू उभा राहतो का, तो उभा राहतो, तो उभा राहतो का, तो उभा राहतो. मग मी म्हणलं नाही. मला एका भावाने माझ्या विचारलं नाना कांबळेनी की तुझं काय विषय आहे. तर मी म्हणलं नाही, मी पडलो तरी फटाकड्या वाजवणार, नाही पडलो तरी फटमाचा आगे ना पिछे मला काय. तर मला तो उभा राहत असतो माझ्या पोराची माघारी. तू माघारी घे नको घेऊ माझा प्रश्न आहे. म्हणलं मी उभा राहणार. मग तिथे सगळ्याचा विषय झाला की मग मला त्यांनी नवीला तरी मला तिकीट त्याला द्यावं लागलं आणि गावच्या लोकांनी मला उभा करून सरपंच केलं. सरपंच केल्यानंतर लईच विषय म्हणजे असं वाटायला लागलं की मी माणसात आलं असं मला वाटायला लागलं की एकतर तृतीयपंथी लोकांना सहारा देत नाहीत, त्यांना आसरा देत नाहीत, त्यांना काही देत नाहीत. आणि आमच्या लोकांना आम्हाला बघितलं की लोक बाजून जातात. आता एक मी सरपंच झाले म्हणून काय वाटत नाही, पण मी ज्यावेळेस सरपंच व्हायच्या अगोदर का नाही अशी मुलगी जरी अशी तुमच्यासारखी एखादी पुढे आली तरी आम्हाला बघून ते बस साईडला जायचे. तेवढंच आम्हाला वाटायचं की आम्ही फार चुकीचं म्हणजे आम्ही लईच खाली आहे असं वाटायचं आणि आम्हाला अपमान वाटायचा त्या गोष्टीचा. एखादी तरुण मुलं, एखादी मुलगी अशा आम्हाला बोलायला घाबरायचे. मग त्यावेळेस समाज
कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं, कुणाचे कोणतरी म्हणणार चांगलेच नाही, कोणतरी वाईट म्हणले, पण त्यावेळेस समाजावर लक्ष दिलं नाही. मग मी राजकारणाकडे अशा गोष्टीची वळ जे गेलो त्यामुळे मला जास्त अभिमान वाटत गेला सगळ्या गोष्टीचा. माझे आई वडील, चुलता चुलती, माझे चुलत भाऊ यांनी मला सगळ्यांनी सहकार्य करून, गावच्या लोकांनी सहकार्य करून मला सरपंच केलं. म्हणजे गावच्या लोकांचा मी उपकार आयुष्यात, त्र्यंबकच्या लोकांचा कधी आयुष्यात उपकार करू शकत नाही माझ्याकडून. आज त्र्यंबकच्या लोकांनी जर इंटरेस्ट नसता हे घेतला किंवा मला जर त्यांनी सहकार्य नसतं केलं तर ह्या टेजवर बसाय मला आज जागा नसते. पण माझ्या गावचं क्वेश्चन मी कधी विसरू शकत नाही. आणि माझं गाव खरंच चांगलं आहे. आज त्यात असे काय तसे काय ते काय समाज आहे शेवटी, कोण इकडं कोण तिकडं, पण माझ्या गावने आज मला इतकंच लांब पोहोचवले, म्हणजे लई मोठ्या पोहोचलं मला बसवलंय. काय म्हणायचं नाही. माऊली, माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याची जाणीव झाल्यानंतर ना आपल्या कुटुंब आणि समाजाकडून आपल्याला मिळालेली प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नाही, त्यावेळेस म्हणजे कुटुंब म्हणजे होतं का नाही, की कुटुंबाला नकोच वाटायच्या गोष्टी. तू ही नकोच असलं करू, तो आमच्यापाशी राहायचंच नाही, तो बायांसारखा हात हलवतोयस, भाडीच घासतोयस, दोन कपडे धुतोयस. मग मी तुम्हाला ह्या गोष्टीचा छंदच आहे. तू छंद आहे मग असलं, मग आमची आबरू जाते म्हणायची. आम्हाला भावकीतले लोक नावं ठेवतात. मग भावकीतले लोक नावं ठेवतात पण मला बाहेर निघावं लागले. म्हणून मला घर सोडावं लागलं. मी 12-13 वर्ष घर सोडलं. मी स्वतः हाताने करून खाल्लं, मी स्वतः सगळं. पण शेवट वाटायचं की माझी पण मला असावी ती. 12-13 वर्ष मी बाहेर काढले. पण शेवट त्यांना मी म्हणलं त्याला मी माझ्याकडून मी ही गोष्ट केलीच आहे. तुम्हाला मान्य होत असेल तर या, ना तर मी सगळ्याला सोडून जाणार आहे. पण शेवटी तर आईमुळे वडिलांमुळे मला जाणं गरजेचं पडलं गावात. असा विषय झाला. तुम्ही तुमच्या म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आता आम्हाला सांगितलं. खूप संघर्ष तुम्ही तिथेही सहन केला. त्यानंतर तुम्ही राजकारणात आलात. राजकारणामध्येही तुम्ही खूप काही गोष्टी पाहिल्या. मग हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं पाहिल्यानंतर असं काहीतरी घडलं असेल किंवा इथून तुम्हाला वाटलं असेल की आपण आता सामाजिक कार्य करावं. म्हणजे माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही सामाजिक कार्यात उतरावं आणि सामाजिक कार्य करावं? नाही, ज्यावेळेस काय होतं की गावात मी बऱ्याच लोकांना असं विचारलं नाही तर रस्ताच नाही, तर पाणीच नळाला पाणी येत नाही, त्यावेळेस वाटायचं मला आपल्याकडे जर अशा काही गोष्टी असते का नाही तर बरंच काही केलं असतं. म्हणजे असं वाटायचं मनातल्या मनात. पण शेवटी ते घडलंच. ते घडल्यानंतर मी माझ्याकडून बरीच कामं झाली, भरपूर कामं झाली. पण मी कुठल्या कामात हात घातलं का नाही तिथं लोकांनी मला कधी अडचण आली नाही. वीज, पाणी, रस्ता काय असेल ना त्यात मला कधी अडचण आली नाही. मला कोणी अडवलं नाही. मला असला काही म्हणजे प्रसंगच मला आला नाही. मला गावच्या लोकांनी सहकार्य करून मग मला ह्या गोष्टीचा छंद लागला की मला लोकांचं समाजकार्य करायचं ही माझ्या एक डोक्यात की समाजकार्य करून जगायचं. तर ते पण ते आहे. पण आपण आता समाजात येतलंय, मग समाजात येतलंय म्हणून मी ह्यात आलो. आणि माझं बऱ्याच लोकांना सांगणं आहे की जरी माझ्यासारखा त्रुटी आहे पण ती कुणाच्या घरात जरी असेल कोणाच्या, तरी त्याला बाजूला त्यांनी लावू नये आणि त्याला जवळ करून त्याला सहकार्य करावं. आणि माझं म्हणून त्याला जर जवळ केलं ना तर 100% दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. माऊली, अजून एक असा प्रश्न आहे की आपल्या राजकीय प्रवासाविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तरी आपला राजकीय प्रवास कशा स्वरूपाचा राहिला आहे आतापर्यंत? नाही, आता फार बदलत गेलाय. आता पहिला विषय कसा होता की लोक सहकार्य करून एका माणसावर द्यायचे, पण आता घराघरात पोटात झाले. त्याच्यामुळे राजकारण काय झालं जास्तीच हे चिघळत गेले जास्ती. तरी आणि आता समान हक्क म्हटल्यानंतर आम्हाला पण हक्क मांडायचा आहे. आता आमची लोक तर एवढी आहेत पुरते पण ते मग सरपंच झाले असं कोणीतरी अजूनही कार्य करावं. माझ्या मागे अजून सरपंच झाला नाही. आता पुढं कोणी होईल ते मी सांगू शकत नाही. माझ्या मागे तर कोण झालं, मी जगात पहिला सरपंच आहे. त्याच्या मागे कोण होईल की नाही होईल पुढं ते आता कोण आपण त्याचं नशिबाने कोणी बघितलंय कोण होईल ते. तर आमच्याकडे पण लक्ष लोकांनी दिलं पाहिजे आणि सरकारने पण लक्ष देऊन आमच्या योजना जे काय आहेत हे योजना आम्हाला घरकुल, आता आमचा समाज जे आहे यांना घर भाडं लोक देत नाहीत, फॅमिली देत नाहीत. आता सोलापूरमध्ये जर घर आपण विचारलं की आम्हाला रूम पाहिजे तर तुमच्याकडे फॅमिली आहे का? काही जी लोक जे आम्हाला जी चुकवे मानतात का नाही तर आम्ही पण सामाजिक माणसं आहे आणि तुम्ही जर आमच्या हात करगळायला धरला तर आम्ही तुम्हाला 100% कोपरा धरून आम्ही मार्गी लागलोय असं मला म्हणायचं.
आणि ह्या राजकारणाचे विषय आहे ते राजकारणातल्या लोकांनी बी की आमच्या लोकांच्या ज्या सुविधा आहेत ते घ्याव्यात आणि आमच्या लोकांना पण राजकारणात आणावं असं मला म्हणायचं. माऊली, एकंदरीतच तुम्ही आता सांगितलं की सरकारकडूनही कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं हो. पारलिंगी समाजाला, हा आणि इतर समस्या तुम्ही आता ज्या काही मांडल्या या समस्या तर आहेतच, पण अशा आणखी काय समस्या आहेत, म्हणजे अशा आणखी काय अजून समस्या आहेत किंवा असू शकतात म्हणजे पारलिंगी समाजाशी निगडीत की ज्याच्यावर प्रकाश टाकला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कसं होतंय की आमची जी लोक ते पण ते आज सिग्नलला उभा राहतात, टाळ्या वाजवत, ऊन लागतंय खूप, 10 रुपयासाठी त्यांनी डोक्यावर रुमाल घेऊन उभा राहतात का नाही. तर हे सिग्नलचं बंद झालं पाहिजे, त्यांना नोकरी दिली पाहिजे, कुठेतरी जॉब दिला पाहिजे त्यांनी, सरकारने. आम्हाला घराला राहण्याची, आम्हाला तुमची जमीन जागा आम्ही मागितली का? फक्त आम्हाला तुम्ही जागा द्या राहण्यासाठी, आम्हाला घरकुल बसवून द्या. ही आमचा समाज पण तुमच्या संग झाला पाहिजे. आणि आम्हाला तुम्ही साईडला, आता काही लोकांचं म्हणणं आपण परवा ऐकलं की टॉयलेट की बाथरूम पण आमचं वेगळं पाहिजे. मग तुम्ही आम्हाला बाथरूम जर वेगळं दिलं का नाही तर आम्हाला वेगळं पडतोय आम्ही, तर आम्हाला ते नाही, आम्ही तुमच्या संगच आम्हाला घेतलं पाहिजे. आम्हाला असं वेगळी कुठलीच सुविधा आम्हाला वेगळी दिली नाही पाहिजे, जे तुमच्या संघ आहे तेच आम्हाला मिळले पाहिजे असं मला म्हणायचं. आता एखाद्या आपण सोलापूरमध्ये बाथरूम बांधलं की तृतीयपंथासाठी, खेड्यागावात काय करायचं लोकांनी? आता काय लोक प्रश्न विचारतात आम्हाला की तुम्ही लेडीज मध्ये जाणार जेंट्स मध्ये? आम्ही लेडीज मध्ये जाणार असं होते. माऊली, आपण सध्याला पारलिंगीकरिता म्हणजे कोणत्या स्वरूपाचे सामाजिक कार्य करीत आहात? क्रांती महिला संघ हे मीटिंगचं पण मी काम करतो. आणि आमच्या लोकांना आधार कार्ड नव्हती, पॅन कार्ड नव्हतं. आता सध्या आम्हाला पेमेंट चालू आहे. संजय गांधी नगरच असं वाटतंय, पण आमच्या लोकांना 1,500 पेमेंट चालू केलंय. हे सोलापूरलाच बघा, रेणुका मॅडम, मुजावर, ह्या त्या लेडीज काम करतात तिथे ह्याला क्रांती महिला संघामध्ये. मग त्यांनी सांगितलं की ते हुडकत आले सरपंच मी झाल्यानंतर. त्यांनी मग असे मला विचारत आलं, माझं गाव खूप लांब आहे, मी एकदम रानात राहतो. त्या बायका रानात चालत आले, त्यांनी आम्हाला ह्यात आणून ज्या आमच्या लोकांना घरकुल नव्हते त्यांना आता घरकुलाचा त्यांनी विषय घेतलाय. म्हणजे अजून काही मिळालेले नाहीत घरकुल, पण त्यांनी आता म्हणजे आज मी आजच्या मीटिंगमध्ये घेऊन घेतलंय. आम्हाला त्यांनी पेमेंट चालू केलंय. आमची लोक जी लांब दूर होती त्या लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड ह्यांनी ह्या मुजावर मॅडमनी आणि रेणुका मॅडमनी आम्हाला बघा हे करून दिलंय, म्हणजे पैदा करून दिले. आणि त्यांनी सगळं शोधून की तृतीय पंथाला पण माणसात आणायचं असं त्यांनी ठरवलं त्या बायकांनी पण. आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करून आमच्याकडून काही ते पैसे घेत नाहीत, काही आम्हाला त्यांनी पैसे कमवून दिलेत. त्याच्यामुळे त्यांचा पण उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. माऊली, आज तुम्ही या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांचा, अनेक समस्यांचा इथे आढावा घेतला आणि प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकला. म्हणजे पारलिंगी समुदायासोबत घडणाऱ्या गोष्टी, त्यांच्यासोबत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा घडतायत आणि ज्या नाही घडल्या पाहिजे त्यांच्या समस्या, सगळ्या गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकला. मग माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही या इंटरव्ह्यूच्या शेवटी आमच्या प्रेक्षकांना आज काय सांगाल? नाही, म्हणजे आमचा विषय आहे का नाही की तृतीयपंथी. आता तुम्ही आज मी एक पदावर आहे किंवा तुम्ही मला इथं बोलवून म्हणजे एक तर मला ह्या आज खुर्ची बसून जे मला बोलायला लावलंय ह्याच्याबद्दल तुमचा मला खूप अभिमान आहे. असेच लोक आमची जी तृतीयपंथी आहेत का नाही, असे येऊन की त्यांना एकत्रित करून की तुमच्या चॅनेलनी किंवा तुम्ही असं आम्हाला झळकायला हवं अशी आमची अपेक्षा आहे. अगदीच. आम्ही आज हे इंटरव्ह्यू आज शेड्यूल केलं, याच्या पुढेही असे इंटरव्ह्यू शेड्यूल करायचं प्रयत्न करत राहू. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, इंटरव्ह्यू दिलात, आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. सूरजजी, तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद.